एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याचा आविष्कार मानवाने आपले जीवन सुलभ व सोपे करण्यासाठी केला होता. पण त्याच्या दुरुपयोगामुळे माणूस असहाय्य व निर्बल होत आहे. एआय आपल्याला बाहेरच्या दुनियेपासून लांब ठेवत आहे, आपल्या माणसांपासून तोडत आहे. एआय आपल्याला मानसिक व शारीरिकदृष्ट्या कमकुवत करत आहे. एआय आपल्या विचारांना दिवसेंदिवस रिकामं करत आहे. जो भविष्य आज हमें सुनेहरा सुनेहरा लग रहा है, जो भविष्य आज हमें सुनेहरा लग रहा है, वो कल हमें अंधेरा लगेगा, वो कल हमें अंधेरा लगेगा. नमस्कार, आम्ही परशुराम महादेव शेट्टी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी तुमच्यासमोर नाटिका सादर करीत आहोत. एआय आणि समाज. नारायण 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 नारायण. काय झालंय मुलीवर? प्रभू, पृथ्वीवर जायचे आहे, मनुष्याचा गर्व पाहायचा आहे. अवश्य मुलीवर, परंतु असे अचानक. प्रभू, तुम्ही ज्या मनुष्याला बनवलं आहे त्यांनी सुद्धा काहीतरी बनवलं आहे. चला मुलीवर, अद्भुत मनुष्याच्या अंगावर जाऊ. नारायण 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 नारायण. प्रभू, हीच माझी दुनिया, हीच तुम्ही बनवली? हो, हीच ती पृथ्वी आम्ही बनवली, परंतु याच पृथ्वीसोबत आम्ही मनुष्याचीही निर्मिती केली होती. आज याच मनुष्याने पृथ्वीची अशी अवस्था केली आहे. प्रभू, तुम्ही लोखंडाने सुद्धा मनुष्य बनवायला सुरुवात केली का? नाही नाही मुलीवर, हे तेच मनुष्य आहे जे आपण ते पाहायला आहात. अद्भुत प्रभू, अद्भुत. मानवाने मानवाला बनवायला सुरुवात केली. अद्भुत तर आहे मुलीवर, परंतु हानिकारक सुद्धा आहे. कारण हा आजचा मनुष्य या आविष्काराला अजिबात तयार नाही. हानिकारक ते पण कसं? चला पाहूया. नारायण 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 नारायण. अरे योगी म्हणजे अंतर्मुखी नाही चालते. अंतर्मुखी मानवताची शरण झाले. सूट बूट पहन के आया आया जेंटलमैन. सूट बूट पहन के आया आया जेंटलमैन. इतनी अच्छी नौकरी ना सुख मिला ना चैन. इतनी अच्छी नौकरी ना सुख मिला ना चैन. मी आहे वेब डेव्हलपर. मी वेबसाईट तयार करायचं काम करते. सगळ्यांना माझी गरज असते. मी आहे डाटा मिनिस्टर. मी डाटा डेव्हलपिंग करते. मी आहे बग फाइंडर. बग शोधून त्यांना सॉल्व करते. या माझ्याशिवाय याचं काहीच चालत नाही. हे आहेत माझे नोकर. मी आहे मॅनेजर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांकडून एक काम ही निघत नाही. जे काम सांगेल त्या गडबडात नाही. कसं सांगावं माझ्यासाठी तुम्हाला काम? हे आता समोर एकेकाने समोर या आणि तुमची तुमची कामे सांगा. कामे सांगा, कामे सांगा. सर, मी या कंपनीत 9 तास वेबसाईटवर काम करते. सर, मी या कंपनीत डाटाबेस ॲनालिसिस करते. सर, यांची वेबसाईट जितकेही बग्स आहेत त्यांना मी रिझॉल्व करते. या सर्वांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी आहे, पण यांचं सर्व गोष्टी उशिरा आहे. उशिरा आहे, उशिरा आहे. समोर या आणि तुमचा नवीन शोध सांगा. आत्ताच नवीन टेक्नॉलॉजी निघाली आहे, त्याचं नाव आहे एआय. एआय म्हणजे काय? एआय म्हणजे काय? एआय म्हणजे काय? एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याचा वापर करून आपण सायबर हल्ल्यापासून आपली बचाव करू शकतो. तसेच नवनवीन कामांची प्रोसेस आम्हालाच होते. त्यामुळे या कंपनीत तुमच्यासारख्या लोकांची काहीच गरज नाहीये. यू आर फायर्ड. यू आर फायर्ड. यू आर फायर्ड. हे बघा, हे काय झालं? बघा बघा, हे काय होऊन बसलं? आयुष्यभर जितके श्रम केले ते वाया गेले. जे काम कमवले तेही वाया गेले. कसली स्वप्न पाहिली होती, किती आशा ठेवल्या होत्या, त्या सगळ्या वाया गेल्या. एका एआयच्या येण्यामुळे काही नाही ते होऊन बसलं. माझ्या कुटुंबाचा एक आधार होतो मी. आता काय सांगणार माझ्या आईला? नारायण 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 नारायण. प्रभू, हे सर्व काय झाले? कलियुग मुलीवर, कलियुग. या कलियुगामुळे माणूस खूपच स्वार्थी झाला आहे आणि त्याच्या स्वार्थीपणामुळे त्याला दुसऱ्याचा विचार करायला अजिबात वेळ मिळत नाही. परंतु प्रभू, या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून कसला स्वार्थ पूर्ण होणार? एआय मुलीवर, एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. या एआयच्या येण्याने काम अगदी सुलभ व सोपे झाले आहे. निर्माणीसाठी खर्चही कमी येतो व लाभही जास्त होतो. त्यामुळे माणूस आता फक्त स्वतःचा विचार करतो. परंतु प्रभू, आता यामुळे काय होणार? चला पाहूया. नारायण नारायण
birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Jai. Happy birthday to you. Thank you, Papa. Happy birthday, Bala. Thank you, Mummy. Thank you, Bala. Wow, हे काय आहे? त्याचं नाव आहे ॲलेक्स. हा काय करतो? याच्यावर खेळायला जाऊ शकतो? हो, नक्कीच. चल. हा सर, स्कूल टाइम. ॲलेक्स, आज शाळेत जाणं गरजेचं आहे. मी घरी नाही थांबू शकत. According to me, sir, जर तुम्हाला काही काम नसेल तर शाळेत जावा, नाहीतर घरी थांबा. पण मी शाळेत जाऊन काय करू? जे शाळेत शिकवतात ते सगळं तर तुला येते. तू शिकवशील ना मला? नक्कीच सर, तुम्हाला शिकवण्यात मला आनंद वाटेल. आज शाळेत जाणं कॅन्सल. जय, तू आज राहणार नाहीस? तू काय काय झाले हे? तू हे ऐकतोयस, अलेक्स? तुला माहिती का की समाजात कसं राहायचं असतं, कसं बोलायचं असतं? ह्याला याची जाण नाही. तुम्हाला शाळेत जा. मी जायचं शाळेत. अरे, तुम्हाला माहिती आहे माझ्या पप्पाने मला काय गिफ्ट दिलं? काय? रिमोट कंट्रोल कार? आणखी काही नाही, मला माझ्या बाबांनी रोबोट गिफ्ट दिलाय. तो एक माझा नवीन मित्र आहे. तो तुमच्यासारखा व्याप्त नाहीये. म्हणजे आम्ही बेअर करतो. आम्हाला पण नाही तुझी गरज. चल निघ. घरी. जा शाळेत. जय, थांबाय प्रकारे मी काय ऐकतेस? मी शाळा सोडून घरी आलायस? तुला थोडं काय वाटतंय का? अरे अरे, आईला समजावून आई मला ओरडते म्हणजे भीती वाटतेय. सर, तुम्ही काही चुकी केली असेल म्हणून त्या तुम्हाला ओरडल्या असतील. मी काही नाही चुकी केली. आईने थांबवलीच काय कमाल? काय काय एक्स्ट्रा का? अरे, सोड. अरे, सोड. अरे, सोड. आई नको मारू. आई, Class compliment. नारायण नारायण प्रभू, हे काय? पृथ्वीवरती कधी कोणाचाही मृत्यू होता नाही. असं काही मृत्यू तर होणारच नाही. पण त्या लहान बालकाच्या हातात एवढी मोठी दुसरी बुद्धीपासून बनवलेली गोष्ट द्या, तर असं काही मृत्यू होणारच. हा बालक अजून नादान आहे, त्याला नाही माहित त्याचा उपयोग कसा केला जातो. मग तो याचा दुरुपयोग करणार ना आपलीवर. त्यामुळे तू याचा दुरुपयोगच करणार ना आपलीवर. तर एवढी मोठी गोष्ट द्या, तर उपयोग होणारच नाही. परंतु प्रभू, यात आपली काय चुकी? यात आपली चुकी आहे म्हणून मनुष्याने हे काम केले. मनुष्याने तर कृत्रिम बुद्धी घडवली. नारायण 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 नारायण
हिंदीची आहे ना. हिंदीची आहे.